नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड पोलीस ठाण्याकडून कायदा व सुव्यवस्थेचं योग्य पालन करत अवैध धंद्याविषयी कठोर कारवाई करून तो पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करत संबंधितांच्यावर कारवाई करण्यात आली असताना देखील ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चंदगड पोलीस ठाण्याबद्दल जाणीवपूर्वक आक्षेपार्ह मजकूर व पोस्ट करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चंदगड पोलीस ठाण्यात ॲडव्होकेट मळवीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात चंदगड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे स्वतः फिर्यादी असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला हे अधिक तपास करतात. चंदगड पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार खाकी ड्रेसमधील विश्वासामुळे मटका, जुगार, तीनपत्ती अशा अवैध धंद्यानंतर आता चंदगडमध्ये बुधवारपेठ ॲडव्होकेट मळवीकर, चंदगडमध्ये 30-40 चोरांची टोळी चंदगड पोलीस निवांत झोपा काढतायत. आज पुन्हा मंदिरे, घरे फोडली. खाकी वर्दीतील विश्वासानं सुपारी देऊन किती दाखवला अविश्वास असा आणखीन काही मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करून ते डिलीट केले. त्यामुळे चंदगडमधील सर्व महिलांची बदनामी झाली. त्यामुळे मळवीकर यांच्यावर तात्काळ प्रशासनाच्या वतीनं गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा चंदगडचे सुरेश सातवणीकर, अक्षय सबनीस, फिरोज मुल्ला, प्रवीण फगरे, अभिजित गुरबे, सचिन बल्लाळ, विजय कडूकर, महादेव वांद्रे, राजाराम सुके, मोहसिन नाईक, सिद्धार्थ कोरेगावकर, अभिजित कुटरे तसेच इतर जवळपास 50 नागरिकांनी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची भेट घेत चर्चेवेळी दिला. या सर्वांची माहिती घेतली असता ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी पोलीस दलाची बदनामी करण्याच्या उद्देशानं व्हॉट्सअप, फेसबुक, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच साप्ताहिक रोखठोक आवाज या साप्ताहिकाच्या माध्यमातून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचं प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आल्यानं 1922 कलम 3 सह भारतीय न्याय संहिता 2023 कलम 356(2)(3) प्रमाणे सरकारच्या वतीनं गुन्हा दाखल केल्याचं फिर्यादी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलं. समाजासाठी वेळोवेळी आंदोलन करून स्वतःवर 150 पेक्षा अधिक कोर्टाच्या केसेस अंगावर घेणारे ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे स्वतः चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी फिर्याद दिल्यानं चंदगड तालुक्यात अनेक चर्चांना ऊत आलंय. गुन्हा नोंद झाल्यानंतर ॲडव्होकेट मळवीकर काय भूमिका घेणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.